संतांचा उपकार सांगावया नाही पार, आपणा सारिके करीती याती कुळ नाही चित्ती, दयांतरात वसे दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती, उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत भगवत भक्त श्रीमंत श्री संत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा फार चरणाचा नसून चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग, ज्यांच्या घरी अखिलोकोट ब्रह्मांडाचा नायक त्याने 36 वर्ष कावडीने पाणी भरले आणि दत्तरूपात चोपदारकी केली, म्हणून नाथांनी केले भक्तीचे मंथन, मनोनी आला देवकी नंदन, त्याने उगाळले चंदन अशा नाथांना त्रिवार वंदन। असे नाथराय त्यांचा फार चरणाचा नसून चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज या प्रसंगी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, जगत चालक ब्रह्मांड नायक सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हालू शकत नाही, असा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, 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 राहिलो अनंता मग कोठे, राहिलो अनंता मग कोठे, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, 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 राहिलो अनंता मग कोठे, किंवा तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, असा सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या सत्तेने आज आपल्या अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहामध्ये मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली, हे मी माझे परमभाग्य समजते। आणि ही संधी मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असेल ते माझे गुरुवर्य साध्वी सोनाली दीदी करपे यांच्याही चरणी नतमस्तक होते, तसेच दादांच्याही चरणी नतमस्तक होते, आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होते, आणि माझ्या कीर्तनाला अतिशय सुंदर गायनाची साथ देणाऱ्या आमच्या तनुजाताई असतील त्यांचे धन्यवाद व्यक्त करते, इकडे संध्याताई असतील त्यांचे धन्यवाद व्यक्त करते, आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। विठ्ठल 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 विठ्ठल। आता आपण अभंगाचा सरळ अर्थ पाहू। महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, संतांचा उपकार
सांगावया नाही पार. नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की संतांचा उपकार सांगण्यासाठी आमच्याकडे शब्द देखील कमी पडतात. ज्याप्रमाणे भगवंताचं वर्णन करता करता शेषाच्या जिभेच्या चिंदाडे झाल्या, अगदी त्याचप्रमाणे भगवंताचं वर्णन पूर्ण झालं नाही. संत आपल्या जीवाचे कल्याण करतात. आता तुम्ही म्हणत असताल की संतांकडे काय आहे बरं, तर आपणा सारिके करीती याती कुळ नाही चित्ती. माझ्या संतांकडे जो माझ्या संतांच्या सानिध्यात जाईल त्याचा संत जात पात धर्म वर्ण रंग रूप श्रीमंती गरीब याचा विचार न करता शरण आलेल्या साधकाला आपल्या स्वतःसारखे बनवतात. म्हणून आपण आसारिके करीती याती कुळ नाही चित्ती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संतांकडे काय आहे, स्वतःसारखे बनवण्यासाठी तुमच्या संतांकडे काय आहे, तर महाराजांनी तिसऱ्या चरणात सांगितले, दया अंतरात वसे दुजे पण तेथे नसे. माझ्या संतांकडे दयेचा भांडार भरलेला आहे आणि याच दयेच्या मदतीने संत जीवाचे कल्याण करतात. आणखीन एक वैशिष्ट्य एकनाथ महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलेले आहे, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. एकनाथ महाराज म्हणतात की उदारता हा माझ्या संतांचा स्वभाव आहे. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अनुबंध चतुष्टय हा फार महत्त्वाचा असतो. अधिकार, विषय, संबंध आणि प्रयोजन हे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहा, विठ्ठल विठ्ठल हे 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. आणि आता मी तुम्हाला माझ्या नाथ महाराजांचा अधिकार सांगते. पहा, माझे नाथ महाराज हे शांत, श्रीमंत आणि संत आहेत. माझे नाथ महाराज शांत आहेत. कशावरून, तर माझ्या नाथ महाराजांना माझ्या नाथ महाराजांच्या अंगावरती यवन 108 वेळा थुंकला तरीसुद्धा त्याने प्रसाद देऊन मुक्त केलं. यवन अंगावरी थुंकला, 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 यवन अंगावरी थुंकला. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, यवन अंगावरी थुंकला, 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 अंगावरी थुंकला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. माझ्या नाथ महाराजांच्या अंगावर यवन 108 वेळा थुंकला तरीसुद्धा माझ्या नाथ महाराजांनी यवनाला प्रसाद देऊन मुक्त केलं. एवढंच नाही तर बघा, मी तुम्हाला त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगते. पहा, माझे नाथ महाराज एवढे शांत होते. पहा, गरिबी आली म्हणून माणसाने कधीच लाजू नये बरं का. गरिबी आली म्हणून माणसाने कधीच चुकीच्या मार्गाने जाण्याचा विचार करू नये. मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून एका गरीब ब्राह्मणाने पैठणच्या श्रीमंत ब्राह्मणाकडे जाण्याचा विचार केला. अरे, विचार केला, मग तो गरीब ब्राह्मण श्रीमंत ब्राह्मणाकडे गेला व म्हणाला, मला थोडी पैशाची गरज आहे, मदत लागत आहे.
तुम्ही मला मदत करू शकाल का? तेव्हा ते श्रीमंत ब्राह्मण म्हणाले, आम्ही तुम्हाला मदत करू, परंतु त्या अगोदर तुम्ही आमचं एक काम करायचं. या गावात एक नाथ महाराज म्हणून आहेत, त्यांना तुम्ही राग आणून दाखवायचा. काय करायचा? तर राग आणून दाखवायचा. तुम्ही जर त्यांना राग आणून दाखवला तर तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. काय म्हणाला? तर तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. तेव्हा ह्या व्यक्तीला वाटलं काय सोपं आहे, नाथ महाराजांना फक्त राग तर आणून दाखवायचा आहे. तेव्हा हा व्यक्ती नाथांच्या वाड्यासमोर निघाला, वाड्यासमोर गेला. आता काळानुसार शिष्टाचार बदलत चाले बरं. म्हणजे तो व्यक्ती काय केला, नाथांच्या वाड्यासमोर गेला आणि नाथांच्या घरात आवाज न देताच घरामध्ये काय केला, शिरला. आणि आवाज न देताच घरामध्ये शिरला पण चप्पल घालूनच शिरला, पायात जोडी घालूनच शिरला. आणि शिरल्याच्या नंतर आतमध्ये नाथ महाराजांची पूजा चालली होती. नाथ महाराज पूजेमध्ये तल्लीन झाले होते आणि नाथ महाराजांनी देवाला गंध, अक्षदा, फुले वाहिले होते. आणि नाथ महाराज भगवंताच्या मूर्तीकडे पाहून गोड असा अभंग म्हणत होते. राजस सखुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदना पुतळा, राजस कुमार मदना पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. रवीच्या शिकळा लोपलिया, रवीच्या शिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. नाथ महाराज भगवंताकडे पाहून राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया असं म्हणत होते. किंवा जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. नाथ महाराज पूजेमध्ये तल्लीन झाले होते आणि नाथ महाराज भगवंताची स्तुती करून काकड्यातला गोड असा अभंग म्हणत होते. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, पंच प्राण जिवे भावे ओ वाळू आरती, पंच प्राण जिवे भावे ओ वाळू आरती. भक्तीची पोटी काकडा ज्योती, पंच प्राण जिवे भावे ओ वाळू आरती, पंच प्राण जिवे भावे ओ वाळू आरती. नाथ महाराज म्हणत होते, भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती असं म्हणत नाथ महाराज पूजेमध्ये खूप तल्लीन झाले होते. तेवढ्यात नाथांनी पाहिले, अरे आपल्यासमोर कोणीतरी जोडी घातलेला व्यक्ती आलेला दिसला. आणि नाथ महाराज देवाची पूजा करत असताना नाथ महाराजांनी मागचा पुढचा विचार न करता पाटावरचे देव नाथ महाराजांनी बाजूला सरकवले आणि अतिथी देवांना बसायला दिले. देव सरावे परते, संत पूजावे आरते. तेव्हा नाथ महाराजांनी पाटावरचे देव बाजूला सरकवले आणि माझ्या नाथ महाराजांनी त्या व्यक्तीला पाठ बसायला दिला. तेव्हा तो व्यक्ती नाथ महाराजांना म्हणतो, नाथ महाराज
तुम्ही मला हा पाठ बसायला दिला देवाचा, तुम्ही देवाची पूजा करता आणि तुम्हीच मला पाठ बसायला दिला. तेव्हा नाथ महाराज म्हणतात, अहो अहो अतिथी हाच माझ्यासाठी देव आहे, खरा देव आहे. असं म्हणून नाथ महाराज बैठकीत बसले आणि गिरजा काकींना बैठकीत बसताना सांगितलं, गिरजा, अगं गिरजा. तेव्हा गिरजा काकी म्हणाले, जी. तेव्हा नाथ महाराज गिरजा काकींना म्हणाले, सुंदर असा पंचपक्वानाचा स्वयंपाक बनवा, आपल्या घरी अतिथी आलेले आहेत. त्यांना त्यावेळेस माझ्या गिरजा काकी म्हणाल्या, हो बनवते. त्यावेळेस माझ्या गिरजा काकींना पंचपक्वानाचा स्वयंपाक बनवला आणि नाथ महाराज आणि तो व्यक्ती दोघेजण जेवायला बसले, जेवण करण्यासाठी बसले. आणि जेवण करता करता तो व्यक्ती स्तुती करून खाऊ लागला. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मी तर म्हणेल, का हो पाणी सुटणार नाही? कारण की माझ्या नाथ महाराजांच्या पत्नीच्या हातचे अन्न 36 वर्ष भगवान परमात्म्यांनी अन्न सेवन केले. म्हणून विठ्ठल विठ्ठल त्या गिरजा काकी किती धन्य असतील हो. त्या गिरजा काकी किती धन्य असतील. ऐका भारतीय स्त्रीचे महिमान, देव खातो ज्याच्या हातीचे अन्न, किती असेल त्यांचे पुण्य. अशा नाथांच्या पत्नी गिरजा काकी धन्य, किती धन्य असतील. मला याच्यातून सांगायचं एवढंच की नाथ महाराज आणि तो व्यक्ती जेवण करण्यासाठी बसला आणि जेवण करता करता त्या व्यक्तीच्या लक्षात आलं, अरे आपण तर नाथ महाराजांना राग आणण्यासाठी आलो आहे आणि आपण तर जेवण करायला बसलो. त्यावेळेस गिरजा काकी खीर वाढण्यासाठी आल्या आणि त्या व्यक्तीने ताटावरचा उठला व गिरजा काकींच्या पाठीवर जाऊन बसला आणि म्हणजे पाठीवर जाऊन बसला. तेव्हा नाथ महाराजांना कसं वाटलं असेल. आपलीच पत्नीचं उदाहरण घ्या. आपली जर पत्नी त्या जागेवर असती तर तुम्ही किती शिव्या घातल्या असत्या, खूप शिव्या घातल्या असत्या, त्याला मारलं असतं, असं तुम्ही खूप केलं असतं. परंतु माझ्या नाथ महाराजांनी तसं केलं नाही. माझे नाथ महाराजांनी गिरजा काकींना म्हणाले, अगं गिरजा जरा सांभाळून वाढा बरं, कारण की तुमच्या पाठीवर खूप मोठं ओझं आहे. माझ्या गिरजा काकी तेवढ्याच महान होत्या बरं. त्या म्हणाल्या, तेवढ्याच अधिकाराच्या होत्या. त्या म्हणाल्या, अहो तुम्ही काळजीच करू नका, मला असे हरिपंडित सांभाळण्याची सवय आहे. विठ्ठल विठ्ठल गिरजा काकी म्हणाले, मला असे हरिपंडित सांभाळण्याची सवय आहे. असं म्हणताच तो व्यक्ती लज्जित झाला, पाठीवरचा खाली उतरला आणि नाथ महाराजांच्या चरणाजवळ गडगडा लोळू लागला आणि म्हणू लागला, नाथ महाराज मला क्षमा करा, मी फार मोठी चूक केलेली आहे, मला क्षमा करा. असं म्हणत तो गडगडा लोळू लागला. तेव्हा माझ्या नाथ महाराजांनी त्याला उचलले आणि हृदयाशी लावले आणि नाथ महाराजांनी मोठ्या अंतकरणाने क्षमा केली. जी क्षमा कोणीच करू शकत नाही ती माझ्या नाथ महाराजांनी केली. एवढे शांत माझे नाथ महाराज होते. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या नाथ महाराजांची श्रीमंती पाहायचं म्हटलं तर माझ्या नाथ महाराजांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. आणि एवढंच नाही तर माझ्या नाथ महाराजांच्या घरी दररोज 10-15 वारकरी जेवण करण्यासाठी असायचे. आताच्या काळात नैवेद्य राहिलाय का? नैवेद्य असतो का तुमच्या घरी? बरं, पुरणपोळीचा नैवेद्य जाऊ द्या, साधा तरी भाकरी भाजीचा नैवेद्य असतो का? हो, नसतो. काही जणाच्याच घरी असतो, नाहीतर नसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. काही जणाच्या घरीच नैवेद्य असतो. आणि आताचे सांगू का, आताचे तर एक आजीबाई होत्या,
त्या मला भेटण्याकरिता आले म्हणाले ताई, त्या मला भेटण्याकरिता आले म्हणाले ताई. मी म्हणलं काय? म्हणल्या बरं आहे का? मी म्हणलं हो बरं चाललंय. मी म्हणलं तुमचं कसं आहे म्हणूस तर त्या आजीनं फटफटच चालू केली. काय सांगू ताई तुम्हाला? मी म्हणलं काय झालं? इतकं काय झालं? तेव्हा आजीबाई म्हणाल्या अहो ताई काय सांगू तुम्हाला, कापसाची वडवड चालली, सगळी कामाची वडवड चालली. आठवडा झालं मी आंघोळच नाही केली नाही. मी म्हणलं तुम्ही आंघोळ नाही केली मग देवाचं कसं? तर आजी म्हणाल्या देवाचं पण आठवड्यालाच आंघोळ. मी आठवड्यालाच आंघोळ करते, ह्या बाजारची त्या बाजारला आंघोळ करते, मग देवालाही तसंच. आताच्या काळात देवालाच आंघोळ घालत नाही, मग देवाला नैवेद्य कधी दाखवणार हो असे लोक? विठ्ठल 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 विठ्ठल. नाथ महाराजांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य दररोज असायचा आणि माझे नाथ महाराज एवढे श्रीमंत होते. आता माझे नाथ महाराज कसे संत होते तर विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या नाथ महाराजांचं संतत्व सांगेल मी तुम्हाला, ऐका. माझ्या नाथ महाराज विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या नाथ महाराजांचं संतत्व सांगेल मी तुम्हाला. माझ्या नाथ महाराज असे संत होते की त्यांच्या अंकित भगवंत तेच खरे संत. आणि ते संत नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय सांगतात? संतांचा उपकार संतांचा उपकार संतांचा उपकार सांगावया नाही पार. नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की संतांचे उपकार सांगण्यासाठी आमच्याकडे शब्द देखील कमी पडतात. पहा, आता मी तुम्हाला उपकार या शब्दावर बोलणार आहे. माझ्या संतांचे उपकार एवढे आहेत की त्यांचे शब्दामध्ये मांडणे शक्य नाही. पहा,
आता तुम्ही म्हणता कोण होते तुमचे संत, काय केलं त्या संतांनी, तर ऐका. संत जर नसते तर संस्कृती टिकली नसती, संस्कृती टिकली नसती तर संस्कार राहिले नसते, आणि संस्कार जर राहिले नसते तर आजकाल संतान चांगली निवडली नसती, आणि संतान जर चांगली निवडली नसती तर आज बिघडलेल्या संतांनी संपत्तीचा नाश केला असता. पहा, मी तुम्हाला उपकार या शब्दावर बोलणार आहे. उपकार बघा, उपकार आपण करावा कोणावर? आपण एखाद्या गरीबावर उपकार करावा. आपण विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला उपकार या शब्दावर दृष्टांत सांगते, ऐका. एक असाच शेतकरी माणूस होता. त्याने गोरी घेतली, गोरी म्हणजे बैल, बरं. बैल घेतली आणि बैलगाडीला जुंपली, आणि बैलगाडीला जुंपल्यानंतर तो शेतात गेला बैलांना घेऊन. बैल होदडक 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 पळायला लागले. गेले शेतापर्यंत कसे तरी नेले, आणि शेतात दिवसभर काम केलं, आणि शेतामधून येताना त्याने ते बैल परत वापस आणले घरी आणायला लागला. तेव्हा त्या बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. तो व्यक्ती सर्वांना म्हणत होता, बाजूला सरका, बाजूला सरका, माझ्या बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, बाजूला सरका. सर्व लोक बाजूला जात होते, परंतु पुढं भांडकुदळ, गावातली भांडकुदळ शांता काकू होती. ती दिसली, त्याच्या घशातून आवाज निघेना, आणि तो जोरजोराट वरडू लागला. तो म्हणाला, काकू काकू, बाजूला सरका, बाजूला सरका, माझ्या बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय, सरका बाजूला, काकू बाजूला सरका. काकू म्हणाली, रस्ता काय तुझ्या, पुढची गाळलेली जागा तुम्हीच भरा. काकू म्हणाली की रस्ता काय तुझ्या, तेवढंच, पुढचं मी बोलत नाही. पहा, असं म्हणली, येऊ दे गाडी, मोडू दे पाय, दाखवतेच तुला. तेव्हा गाडी भरभर 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 गाडी काकूच्या पायावरून गेली, आणि पाय तडकन मोडला, आणि पाय मोडला. आता काकूनी दवाखान्यात जावं का कशावर, पोलीस स्टेशनमध्ये जावं का दवाखान्यात, तर दवाखान्यात जावं, तर काकू पोलीस स्टेशनमध्ये गेली. आणि काकू पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्याची कोर्टात केस नोंदवली. विठ्ठल 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 विठ्ठल. काकूच्या पायावरून गाडी गेली आणि काकूने पोलीस स्टेशनमध्ये गेली, त्याची केस नोंदवली. हा इकडेच घरी रडत बसला. त्याला त्याचा मित्र दिसला, भेटला, आणि तो म्हणाला, अहो अरे तुला रडायला काय झालं. तेव्हा तो म्हणाला, त्याने सर्व जे काय घडलं होतं ते कोणाला सांगितलं, त्याच्या मित्राला सांगितलं. त्याचा मित्र म्हणला, एवढं करूस तर, कोर्टात जाऊस तर तू वकिलाला लाव आणि निर्दोष मुक्त होय, असं म्हणाला. आणि असं म्हणाल्याच्या नंतर ह्यानी पण वकील लावला आणि तो गेला. कोर्टात जाण्याची वेळ जवळ आली. वकिलाला त्याने विचारलं, अहो वकील साहेब, मला काहीतरी सांगा, अहो मला काहीतरी तिथं गेल्यानंतर काहीतरी म्हणण्यासाठी सांगा. तेव्हा वकिलाने सांगितलं, तिथं गेल्याच्या नंतर तुला काहीही प्रश्न विचारू दे, कोणताही प्रश्न विचारू दे, तू फक्त बुईंग बुईंग करायचं. काय करायचं, तर फक्त बुईंगच म्हणायचं. तेव्हा जज साहेबांनी शांता काकूला आणि तो गृहस्थ, त्या दोघांनाही बोलवलं. एका घरात गृहस्थ आणि एका घरात कोण, शांता काकू. तेव्हा जज साहेबांनी विचारलं, तुमचं नाव काय. तो म्हणला बुईंग. तेव्हा त्याने म्हणजे साहेबांनी विचारलं, जज साहेबांनी विचारलं, तुमच्या वडिलांचं नाव काय. तो म्हणला बुईंग. त्याला विचारलं, तुमचं आडनाव काय. तर तो म्हणला बुईंग.
असं बुईंग बुईंगच करत राहिला. काकूची तळपायाची आग मस्तकाला गेली. काकू म्हणली, आज मुर्दा निसता बुईंग बुईंगच करतोय. काल तर लय म्हणत होता बाजूला सरका सरका बाजूला, गाडी पायावरून जाईन, दुखापत होईल, असं काल तर लय म्हणत होता. आज तर नुसता मुर्दा बुईंग बुईंगच करतोय असं म्हणाली. तेव्हा जज साहेबांच्या लक्षात आलं की चुकी ह्या बाबाची नाही, चुकी ह्या बाईची आहे. बाईला धरलं आणि टाकलं कस्टडीत. हा निर्दोष मुक्त होऊन घरी आला. बायकोला म्हणाला, लवकर पापड्या कुरवड्या भजे कर, कुरवडे भजे कर. तेव्हा त्याच्या बायकोने चटकीपट केलं आणि त्याने एक एक खायचं सोडून त्याने सगळे भजेच तोंडात घातले. सगळे भजीच तोंडात घातले आणि खाऊ लागला. विठाला 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 विठाला. त्याने भजे खायला सुरुवात केली. तेवढ्यात ज्या वकिलाने त्याचा निर्दोष मुक्त करून दिला तो वकील त्याच्या दारात उभा. तो त्याला म्हणला, आमच्या पैशाचं काय? तो म्हणला, बुईंग. कीर्तन झाल्यावर तुम्ही मला बुईंग करू नका, माहीत झालं. विठाला 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 विठाला. असे काही लोक असतात की ज्यानं उपकार केला त्याची फेड अपकाराने करतात, परंतु माझे संत तसे नाहीत. तर संत कसे आहेत? तर विठाला 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 विठाला. माझ्या संतांकडे स्वतः सारखे बनवण्यासाठी जात पात धर्म कुळ वर्ण रंगरूप श्रीमंती गरीब उंच नीच याचा विचार न करता शरण आलेल्या साधकाला आपल्या स्वतः सारखे बनवतात. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आपणा सारिके करीती, आपणा सारिके करीती, आपणा सारिके करीती, आपणा सारिके करीती. जय हो. आपणा सारिके हरी बोल. सारिके करीती, आपणा सारिके करीती, आपणा सारिके करीती, आपणा सारिके करीती. याती कुळा नाही चिती, याती कुळा नाही चिती, आपणा सारिके करीती, आपणा सारिके करीती. याती कुळा नाही चिती, याती कुळा नाही चिती, आपणा सारिके करीती, आपणा सारिके करीती. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आपणा सारिके करीती, याती कुळ नाही चित्ती. आपल्या स्वतः सारखे बनवण्यासाठी माझ्या संतांकडे दयेचा भांडार भरलेला आहे. दया अंतरात वसे
दुजे पण तेथे नसे. माझ्या संतांकडे दयेचा भांडार तर भरलेलाच आहे, परंतु नाथ महाराज शेवटच्या चरणात आणखीन एक वैशिष्ट्य सांगतात. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. माझ्या संतांकडे उदारता हा संतांचा माझ्या स्वभाव आहे. हा झाला विठ्ठल 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 विठ्ठल. झालेली सेवा माझे गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे यांच्याही चरणी नतमस्तक होते. दादांच्या चरणी नतमस्तक होते. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते. कल्याण स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली